तर नारायण राणे सोमवारी काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। राणेंच्या निर्णयाबद्दल कोकणातल्या लोकांना काय वाटतंय हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांनी। काँग्रेसमध्ये नाराज असलेले उद्योगमंत्री नारायण राणे यांचा कोकणव्यापी दौरा सुरू झालेला आहे आणि या दौऱ्यामध्ये राणे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत काही राणे समर्थक आहेत ज्यांची मतं आपण जाणून घेणार आहोत। नारायण राणे यांच्यावर काँग्रेसमध्ये अन्याय होतोय असं समर्थकांना वाटतंय का? हां, गेले 9 वर्ष या ठिकाणी आम्ही बघतोय समर्थक या नात्याने की गेले अनेक वर्ष राणेसाहेबांची निव्वळ फसवणूकच होते। काँग्रेस पक्षामध्ये गेल्यानंतर राणेसाहेबांची ध्येय निष्ठा काम करण्याची पद्धत एक महाराष्ट्राचा म्हणजे मोठा नेता तगडा नेता जो काँग्रेस पक्षाला जे चांगले दिवस त्यांनी दाखवलेले आहेत अशा पद्धतीत राणेसाहेबांवर अन्याय झाला असं समर्थकांचं सगळ्यांचं मत आहे। तुम्ही काय सांगता? नाही, ते तुम्हाला 1-2 दिवसातच तुम्हाला चित्र दिसेल सिंधुदुर्गामध्ये काय चाललंय। राणे समर्थकांची काय इच्छा आहे? राणे साहेबांनी काय करावं? जे दादा बोलतील त्याप्रमाणे दादा बोलतील तिकडे नवीन पक्ष जर स्थापन केला नाही, ते दादा डिसिजन घेतील तर तुम्हाला सोमवारी समजेलच। तुम्ही काय सांगा? राणे साहेब जे सांगतील ते आमची पूर्व दिशा। आम्हाला राणे साहेबांना मुख्यमंत्रीपद महाराष्ट्राचं नेतृत्व करताना आम्हाला बघायचं आहे। त्यासाठी राणे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। नवीन पक्षाची स्थापना करायची झाली तर ते अभ्यासू आहेत, विचारपूर्वक जो काय तो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश भोयरसह दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।